नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील पाठ क्रमांक 6 कचोरी आजी आणि रोबो या पाठाला अभ्यासणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत उषा वाणी. उषा वाणी यांनी या पाठात विनोद निर्माण होईल अशा प्रमाणे आजी आणि रोबोट यांचा प्रसंग वर्णन केलेला आहे. लोकांना रोबोट सोबत राहताना काय गमती होतील असे वर्णन दिसून येते. किशोर मासिक यामधून हा पाठ घेण्यात आलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचं आपण वाचन करू. चिन्मय दिसायला तसा बिटुकलाच, पण त्याची बुद्धी मात्र अचाट होती. काहीतरी उद्योग करणं, काहीतरी नवीन शोधून काढणं त्याच्याही सुरूच असायचं. त्यानं आणि त्याचा मित्रानं आपली बुद्धी वापरून आणि पुस्तकातून माहिती मिळवून एक रोबो तयार केला होता. हा रोबो हरवलेल्या वस्तू शोधून देणार होता. तसाच तो पूर्णच झाला होता. फक्त त्याची चाचणी घ्यायची मात्र बाकी राहिली होती. या बुटुक चिन्मयाची आजी पण तशीच बुटुकबाई होती. दिसायची कचोरीसारखी टमटम. आजोबा तिला गमतीनं म्हणायचे कचोरी आजी. या कचोरी आजीला टपणामुळे काही हालचाल करता येत नसे. ती सारखी आपल्या कॉटवर बसून असायची. पेपर वाचणं, पुस्तक वाचणं, नाहीतर काहीतरी विणत बसणं एवढंच ती करी. त्यामुळे तिला काही हवं असलं की जो समोर येईल त्याला ती काम सांगायची. चिन्मय दिसला रे दिसला की आजी लगेच आवाज द्यायची, चिन्मया बाळा जरा हे दे रे, माझं ते दे रे. चिन्मयही लगेच द्यायचा. पण कधीकधी घाईत असला की त्याला प्रश्न पडायचा, ही आजीच्या मागणीचं काय करायचं. गरज मात्र शोधाची जननी आहे. आजीला वस्तू शोधून देण्याच्या गरजेतून त्याला रोबोची कल्पना सुचली. आजही चिन्मय दिसताच कचोरी आजी म्हणाली, बाळा चिन्मया माझी अमृतांजनची बामची बाटली शोधून दे रे. बरं जरा, माझं डोकं फार दुखतंय रे. तोच त्याच्या आईचा आवाज आला, चिन्मया उद्या गणिताचा पेपर आहे, वेळ घालवू नकोस. आलो आलो आजी, आलो. मी आहे घाईत. मी तुला हा रोबो देतो. तो तुला सगळी मदत करेल. आता जर मी अभ्यासाला गेलो नाही तर आईचा धपाटा बसेल. असं म्हणून त्यानं कपाटातून रोबो काढून आजी समोर ठेवला. मग रोबोमधील प्रोग्रामिंगची 2-3 बटणं दाबली आणि पळाला. कचोरी आजी त्या पिटुकल्या रोबोकडे मोठ्या कौतुकानं पाहत म्हणाली, माझ्या चिन्मय बाळाचा रोबो. हां रोबोट्या. रोबोतून आवाज आला. आवाज यांत्रिक होता. ओके ठीक आहे. काय शोधायचे आहे. अरे माझी बामची बाटली या कॉट खाली शोधायची आहे, आजीने सांगितले आणि त्याच्याकडे बघू लागली. ठीक आहे म्हणत त्यानं लगेच उडी घेतली अन टबक चालत कॉट खाली शिरला. 2 मिनिटात बाहेर आला. त्याच्या यांत्रिक हातानं निळी बाटली आजी समोर धरली. ही घ्या. हां अरे ही तर विक्सची बाटली आहे. ठीक आहे म्हणत तो पुन्हा गेला. पुन्हा समोर आला आणि आयोडेक्सची बाटली घेऊन, अरे ही पण नको मला, यातून लहान बाटली आहे बघ, आजी म्हणाली. ठीक आहे, मला त्या वस्तूबद्दल अधिक माहिती द्या. रंग कसा, केवढी लहान. कचोरी आजीने 2 बोटांनी एवढी लहान म्हणून दाखविली. पण न कळाल्याने रोबो परत तेच बोलला. आता मात्र आजी चिडून म्हणाली, अरे रोब्या ठोंब्या, पिवळ्या रंगाची, 3 सेमी उंचीची, समजला आता. ठीक आहे असं म्हणत रोबो गेला देखील. आता मात्र त्यानं खरंच बामची पिवळी बाटली आणली. आपल्या यांत्रिक हातानं आजी समोर धरली. कचोरी आजी एकदम खुश झाली. समोरच्या 3ही बाटल्या पाहून तिला लाकूड तोड्या आणि त्याच्या कुऱ्हाडीची गोष्ट आठवली. आजी खुदकन हसली आणि म्हणाली, माझ्याच बाटल्या मला बक्षीस देणार का बाळा रोबोटऱ्या. तरी पण शाब्बास. शाब्बास शब्द ऐकताच रोबोटला निळा दिवा लागला. त्यातून आवाज आला, थँक्यू. माझ्या प्रोग्रामप्रमाणे शाब्बास शब्दानंतर मी 3 वस्तू तुम्हाला बक्षीस म्हणून आणून देणार. कचोरी आजी टुणकन उडाली. काय बक्षीस. वा रे, मला लहानपणी कधी शाळेत बक्षीस नाही मिळालं आणि मोठ्यापणी महिला मंडळात
बक्षीस नाही मिळालं. रोबोट्या, माझी बक्षिसाची हौस तशी राहून गेली आहे रे बाबा. आण आण बक्षीस. आजीचं एवढं लांब लचक बोलणं रोबोला कळालंच नाही. ठीक आहे असं म्हणत रोबो परत कॉट खाली गेला. कचोरी आजी मोठ्या उत्सुकतेनं हात पुढे करून बसली होती. रोबोनं लगेच बाहेर येऊन आजीच्या हातावर 5 रुपयाचं नाणं ठेवलं. हा रे, हे कसलं बक्षीस 5 रुपये? बरं बरं, असू दे असू दे. कचोरी आजीला पैशांचा तर मोहर. झटकन तिनं उशीच्या खाली पैसे ठेवले. पुन्हा हात पुढे केला. पुन्हा रोबोनं जाऊन आपल्या जांभळ्या लोकरीचा गुंडाळा आणला आणि आजीला दिला. आजी हसली. चालेल चालेल, आता मी माझ्या चिन्मय बाळाला छानशी टोपी तरी विणेन. तिनं तो गुंडाळा मांडीवर धरून ठेवला. रोबोडी, आता मात्र तिसरं बक्षीस काहीतरी छान दे हा बाबा. लगेच डोळे मिटून देवाची प्रार्थनाही सुरू केली. ठीक आहे. रोबो कॉट खाली गेला. अन तेवढ्यात चू 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 आवाज आला. लगेच त्यानं आपल्या यांत्रिक हातानं एक पिटुकला उंदीर पकडून आणला आणि कचोरी आजीच्या हातावर ठेवला. त्या स्पर्शानं आजीनं खाडकन डोळे उघडले. ओय ओय ओरडली अन टेनिस बॉलसारखी तिथल्या तिथं टनटन उड्या मारू लागली. बामची बाटली परत पडली. आजीच्या ओरडण्यानं आणि उंदीरच्या वासानं जवळ खिडकीत झोपलेली मांजर ताडकन उठली आणि कॉटवरून झेप घेतली. सगळाच गोंधळ माजला. उंदीर कचोरी आजीच्या पांघरुणावर पुढे मागे खालीवर उड्या घेऊन लागला. इकडे तिकडे धावू लागला. मग काय, त्याला पकडायला मांजरची धाव सुटली. तसतसा आजीचा आरडाओरड वाढू लागला. या गडबडीनं मांजरीचा पाय अडकला लोकरीच्या गुंडाळ्यात. पण काय, त्याच्या सकट ते आजीसोबत धावू लागले. आजीच्या भोवती जांभळी लोकरीचा गुंडाळा जाऊन लागला भराभरा. या गोंधळ ऐकून आजोबा चिन्मय धावत आत आले. कचोरी आजीची अवस्था पाहून पोट धर धरून हसू लागले. आजी, हे काय? आजी ओरडत होती. चिन्मया, मला सोडव रे, मला सोडव रे बाबा चटकन. त्या गडबडीत मांजरीचा धक्का लागला रोबोच्या आणि त्याच बटन दाबले गेले आणि पिवळा दिवा लागला. लाईट बरोबर आता संगीतही सुरू झाले आणि रोबो त्या तालावर नाचू लागला. डिंचक 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 डिंचक. चिन्मयानं आणि आजोबांनीही ताल धरला. तेवढ्यात उंदरानं कॉट मागे उडी घेतली आणि मांजरही त्याच्या मागे धावत गेली. आजीभोवती लोकरीचे वेडे वाढत चालले होते. बिचारी कचोरी आजी. आजोबांपुढे झाले. धीर देत म्हणाले, कचोरी, अगं कचोरी, घाबरू नकोस, मी सोडवतो तुला. मग त्यांनी लोकरीचे वेडे काढायला सुरुवात केली. चिन्मय हसत रोबोकडे बघत होता. आता तर कचोरी आजीचं डोकं फार दुखू लागलं होतं. तिने हातानं कपाट दाबत होती. आजोबांनी नवीन अमृतांजनची बाटली खिशातून काढून आजी समोर धरली. आजी लाजून खुदकन हसली. चिन्मया, तसा तुझा रोबो खरंच कामाचा आहे हां, पण माझी केवढी फजिती केली त्यानं. चिन्मय गालातल्या गालात हसत होता. या एवढ्या गडबड गोंधळात आणखी काय काय घडलं हे आजोबांना सोडून कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. त्यांनी बाहेर पाहिलं. खिडकी जवळची माणसं आपला कॅमेरा वगैरे सामान आवरत जात होती. आजोबांना माहीत होतं आज चिन्मयाची त्याच्या रोबोबरोबर मुलाखत घ्यायला टीव्हीची माणसं येणार होती. ती खिडकीतूनच आपली काम उरकून निघून गेली होती. मग संध्याकाळच्या 7च्या बातम्यांनंतर निवेदिकात बोलू लागली, आमच्या या पुढचा कार्यक्रम आहे चिन्मय आणि त्याच्या रोबोची कामगिरी. कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल कचोरी आजीला सुंदर अभिनयाचे 2500 रुपये बक्षीस म्हणून देत आहोत. धन्यवाद. हे ऐकून कचोरी आजीचा तोंडाचा मोठा आ करून आश्चर्याने पाहू लागली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कचोरी आजी आणि रोबो हा विनोदी प्रसंग आपल्याला आवडला असेल. पाहतो ना, यांत्रिक यंत्राबरोबर आपण जर मस्ती केली तर तो आपले काम कसे बिघडवतो आणि कसे हसवतो हे आपल्याला या पाठातून दिसून आले. विद्यार्थी मित्रांनो, चला पाठाच्या आधारे आपण संवाद प्रश्नातील अभ्यास करू, चर्चा करू, एकमेकांचे अनुभव
गप्पा गोष्टींद्वारे सांगू.